अहिल्यानगर शहरातील एटीयू उर्दू शाळेच्या संस्था संचालकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उर्दू शाळेच्या संस्था संचालकावर खंडणीचा गुन्हा दाखल, तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार। शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली खंडणीची मागणी, संस्था संचालकावर गंभीर आरोप। उर्दू शाळा प्रकरणात खंडणीचे गुन्हेगारी स्वरूप उघड, पोलिसांकडून चौकशी सुरू। संस्थेच्या आडून आर्थिक लुबाडणूक, संस्था संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल। उर्दू शाळेच्या संस्था संचालक पोलीस रडारवर, खंडणी प्रकरणी कारवाईची सुरुवात। शिक्षणाच्या छायेत आर्थिक गुन्हा, संचालकाच्या भूमिकेची पोलीस तपासणी। अहिल्यानगर शहरातील एटीयू जदीद उर्दू प्राथमिक शाळेचे संस्था संचालकांवर अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी नासिर ख्वाजालाल खान यांनी तक्रार दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, अहिल्यानगर शहरातील एटीयू जदीद उर्दू प्राथमिक शाळा माणिक चौक अहिल्यानगर येथून मला मुख्याध्यापक पदावरून निलंबित केलंय। याबाबतचा आदेश मिळाला, मात्र मी त्या आदेशाविरोधात उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे रिट पिटिशन दाखल केली। याचा राग आल्यानं संस्थेचे चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहीम यांनी माझ्या विरुद्ध खोट्या आरोपाचे पत्रव्यवहार चालू केले। 9 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर येथील तहसील कार्यालय येथे कामानिमित्त आलो असता सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात गेलो असताना संस्थेचे चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहीम आणि संस्थेचे स्वीकृत सदस्य वहाब सय्यद हे दोघे तेथे होते। चेअरमन हे मला म्हणाले, तू खाली थांब, तुझ्यासोबत बोलायचे। त्यानंतर ते खाली आले आणि मला म्हणाले, तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये बोलावला। तेथे गेले असता संस्थेचे चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहीम म्हणाले, तुला आम्ही परत कामावर घेतो, तू आम्हाला 5 लाख रुपये दे। तुझ्यावरील सर्व आरोप मीच केलेत, तुला कायमचा घरी बसवन, तुझा परफेक्ट कार्यक्रम लावलाय, तुला पेन्शन देखील मिळणार नाही। जर पैसे दिले तर सर्व आरोप मी मागे घेतो। आम्हाला 5 लाख रुपये पोहोच कर, म्हणजे तुझं आयुष्य सुखकर होईल, आणि पैसे दिले नाही तर यापेक्षा जास्त हाल होतील। प्रसार माध्यमांवर तुझी बदनामी करू, असं संस्थेचे स्वीकृत सदस्य वहाब सय्यद यांनी म्हटलं। तर अशी धमकी दिल्याप्रकरणी तर बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहीम आणि वहाब सय्यद या दोघांविरुद्ध नासिर ख्वाजालाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे। त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।